नमस्कार, मी अधुरा. आज काय खाऊयाच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आज आपण पाहणार आहोत शंकरपाळ्या, पण जरा वेगळ्या स्टाईलने. कालच आपण गोड शंकरपाळ्या कशा बनवायच्या ह्या पाहिल्या होत्या, तर आज आपण बनवणार आहोत गोड शंकरपाळ्यांपासून उरलेल्या पिठाचे शंकरपाळे स्टिक्स. चला तर मग रेसिपीकडे वळूया. अगदी स्पेशल रेसिपी आहे जी माझ्या आजीने मला अजिबात शिकवलेली नाही, पण ही मी निर्माण केलेली आहे आणि याला मी नाव दिलं आहे शंकरपाळे स्टिक्स. तर बघा, आपण हा चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. ह्या चकलीच्या सोऱ्यामध्ये मी हे उरलेलं पीठ जे आहे ते टाकत आहे. हा सोऱ्या तुम्हाला व्यवस्थितपणे लावून द्या. मला करा डिरेक्टर, हे कट करा. हे असिस्टंट करून घ्यावं लागतं. चला पटकन. तर हे फक्त एवढंच लावायचं होतं. मी पीठ आता सोऱ्यामध्ये टाकून डायरेक्ट ह्यांनी बाहेरून सोया स्टिक्स काढलेले आहेत काढून. याची गोळी करा तिकडे ठेवा. तर हे असं मी पीठ आता सोऱ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपण काय करणार आहोत, चकली पाडणार आहोत. पण लक्षात ठेवायचंय तुम्हाला की चकली जी आहे ती अशी गोल गोल पाडायची नाही. लक्ष देऊन पहा, चकली जी आहे ती तुम्हाला पाडायची आहे स्टिक्सच्या आकारात. तुम्ही तुम्हाला आवडेल तेवढे लांब बनवू शकता. माझ्या इतकं चांगलं तुम्हाला लगेच नाही जमणार आहे, हरकत नाही, तुम्ही ट्राय करू शकता. जेवढं तुम्ही ट्राय कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. गेली कित्येक वर्षांपासून मी हे करतेय, तर मला याचा अंदाज आहे. आता शंकरपाळ्यांप्रमाणेच आपण काय करणार आहोत, हे जे स्टिक्स आहेत ना, शंकरपाळे स्टिक्स, यांना आपण आता छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत.